नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगर परिषदेमध्ये जलपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये पाणी दूषित झालेले आहे। दूषित पाण्यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। श्री छत्रपती संघटनेकडून नगर परिषदेस निवेदन देत तक्रार केली, मात्र पालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाहीये। वर्दळीच्या तुमसर राष्ट्रीय महामार्गालगत गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे। कामामध्ये वापरले जाणारे ट्रॅक्टर, क्रेन, ट्रक, जेसीबी अशी जड वाहनं ठेवलेली आहेत, त्यामुळे एकतर्फा वाहतूक खोळंबलेली आहे। यामुळे महामार्गावरून जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। बुलढाण्यात एका माथे फिरूने एसटी बसच्या काचा फोडलेल्या आहेत। माझी पत्नी आणून द्या अशी मागणी करत या माथे फिरूने एसटीच्या काचा फोडल्या। पत्नी त्याला 15 दिवसांपूर्वी सोडून माहेरी गेल्यानं त्याने हे पाऊल उचललंय। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील निमकर्दा टाकळी गावामध्ये बाप लेकाचा मृत्यू खारं पाणी प्यायल्यामुळे झालेला आहे असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। किडनी आजाराने ग्रस्त झाल्यानंतर त्यांनी औषधोपचार केले, मात्र तरीही किडनीचा त्रास कमी झाला नव्हता। अकोल्यातील कासमपूर गावामध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलराची लागण झालेली आहे। विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आरोग्य विभागाकडून 250 घरांची तपासणी सुरू झालेली आहे। या कॉलराच्या साथीमुळे गावकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे।